नवरा बायकोचे नाते हे अतूट असते, ते कधीही तुटणारे नसते. पण हे नाते एकमेकांच्या प्रेमावर, विश्वासावर अवलंबून असतं. प्रेम म्हणजे काय? शरीरावर केलेलं प्रेम नसते, तर मनावर, एकमेकांच्या भावनांवर केलेलं समर्पण होय. सौंदर्य पाहून केलेलं प्रेम हे सौंदर्य आहे, तोपर्यंतच टिकेल. पण मनावर केलेलं प्रेम हे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आहे तसं राहणार, हे नक्की. बघा, एका माणसाने एका अतिशय सुंदर मुलीशी लग्न केलं. लग्नानंतर दोघेही आयुष्य खूप आनंदात जगत होते. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि नेहमी तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत असे. अशी ती सुंदरच होती. पण काही महिन्यांनंतर मुलीला त्वचेचा आजार झाला आणि हळूहळू तिचे सौंदर्य मावळू लागले होते. तिचे सौंदर्य कमी होऊ लागले होते. स्वतःला असे पाहून तिचा धीर सुटत चालला होता. तिला भीती वाटू लागली होती की ती जर कुरूप झाली तर तिचा नवरा तिचा तिरस्कार करेल आणि नवऱ्याचा तिरस्कार तिला सहन नाही होणार. त्याच दरम्यान एक घटना घडते. एके दिवशी नवऱ्याला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. काम आटोपून घरी परतत असताना त्याचा अपघात झाला. अपघातात त्याचे दोन्ही डोळे गेले असे त्याने सर्वांना सांगितले. नवऱ्याचे दोन्ही डोळे गेले असूनही तिचे नवऱ्यावरील प्रेम थोडे देखील कमी झाले नाही. त्यामुळे असे असूनही दोघांचेही आयुष्य सामान्य मार्गाने पुढे चालत राहिले. खूप वेळ निघून गेली आणि तिच्या त्वचेच्या आजारामुळे मुलीने तिचे सौंदर्य पूर्णपणे गमावले होते. ती रागीट झाली होती, पण आंधळ्या पतीला त्याबद्दल काहीच माहीत नाही असेच तिला वाटत होते. त्यामुळे त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनावर काहीच परिणाम झाला नाही. तो तिच्यावर असेच प्रेम करत राहिला. एके दिवशी त्या मुलीचा मृत्यू झाला. नवरा आता एकटाच होता. तो खूप दुःखी होता. त्याला ते शहर सोडायचे होते. अंत्यसंस्काराचे सर्व विधी पूर्ण करून त्याने शहर सोडण्यास सुरुवात केली. तेवढ्यातच एका माणसाने त्याला मागून हाक मारली आणि जवळ येऊन म्हणाला, आता आधाराशिवाय एकटा कसा चालणार? इतके वर्ष तुझी बायको तुला मदत करायची, तुझ्या बायकोचाच तुला आधार होता. तेव्हा पतीने उत्तर दिले, मित्रा, मी आंधळा नाही. मी फक्त आंधळा असल्याचा आव आणत होतो. मी फक्त आंधळा असल्याचे नाटक करत होतो. कारण जर माझ्या बायकोला कळालं असतं की तिची कुरूपता मला दिसली आहे तर तिच्या आजारापेक्षा या गोष्टीचा जास्त त्रास झाला असता. म्हणूनच मी इतकी वर्ष आंधळ असल्याचे नाटक केले. ती खूप चांगली पत्नी होती. मला फक्त तिला खुश ठेवायचे होते. तर मित्रमैत्रिणींनो, यातून एकच बोध मिळतो. प्रेम हे शरीरावर नाही तर मनावर असते. आनंदी राहण्यासाठी एकमेकांच्या कमतरता माहीत असून देखील डोळे मिटले पाहिजेत आणि त्या कमतरतेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगायचं. थँक्यू.